श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आपण आधीचे व्हिडिओ पाहिले आहे की पितृदोष जर असेल तर त्याच्यासाठी आपले काही उपाय मी तुम्हाला सांगितले आहे की त्या उपायाने तुमचे जो काही पितृदोष असेल तो पितृदोष दूर होण्यास मदत होईल। आता घरच्या घरी पण आपण तर्पण कसं करायचं आहे, दर अमावस्येच्या दिवशी आता अमावस्या आलीच आहे तर घरच्या घरी श्राद्ध व तर्पण कसं करायचं आहे, एकदम सोपी पद्धत आहे। घरच्या घरी सोप्या पद्धतीने श्राद्ध आणि तर्पण करायचं पारंपरिक व भक्तिभावाने परिपूर्ण पद्धत जी दिलेली आहे ती विशेषतः अमावस्या किंवा श्राद्ध पक्ष किंवा पितृविसर्जन दिवसाला करणे खूप अत्यंत फलदायी मानले जाते। आता घरच्या घरी आपल्याला तर्पण व श्राद्ध विधी कसा करायचा आहे ते सांगते। त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणारे साहित्य आहे ते म्हणजे खूप सोपा आणि सहज उपलब्ध होतं। आपल्याला तांब्या घ्यायचा आहे, काळे तीळ, कुशा, दूध, मध, साखर, पाणी, तांदूळ किंवा तांदळाचा लाडू, खिरीचा नैवेद्य असेल तर खिरीचा नैवेद्य सुद्धा चालतो, तुपाचा दिवा, पितरांचा फोटो, एका पातेलीत गंगाजल जर नसेल तर स्वच्छ पाणी सुद्धा चालेल। आता विधी कसा आहे तो आपण बघूया। सगळ्यात पहिले स्नान व शुद्धीकरण करायचं आहे। सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे, शक्यतो पांढरे कपडे घाला। पूजेसाठी घरच्या दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे। आता तर्पण विधी कसा आहे ते सांगते मी। स्नानानंतर बाहेर किंवा घराच्या गच्चीवर हा जो तर्पण आहे तो करता येतो। एका तांब्यात पाणी घ्यायचं आहे, त्यात काळे तीळ, दूध, मध, कुशा आणि साखर टाकायची आहे। डाव्या हाताने तांब्याला धरून उजव्या हाताने पाणी जमिनीवर टपवायचं आहे। आता हे करताना आपल्याला ओम पितृभ्य स्वधा नमः किंवा ओम नमः पितृभ्य याचा जप करायचा आहे। 3 किंवा 11 वेळा आपल्याला याचा जप करायचा आहे। तर्पण करताना पितरांची नावे मनातल्या मनात आपल्याला घ्यायची आहे। जसे आई वडील असेल, आजी आजोबा असेल किंवा अजून कोणी असेल त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे, दिवा दाखवायचा आहे। पितरांच्या फोटोजवळ दक्षिण दिशेला एका पत्रावळीवर तांदूळ आणि गोड पदार्थ, लाडू किंवा खीर आपल्याला ठेवायचा आहे। तुपाचा दिवा लावायचा आहे, हळदी कुंकू आपल्याला आणि फूल अर्पण करायचं आहे। प्रार्थना व मंत्र प्रार्थना कशी करायची आहे, हे माझ्या पितरांनो, या अर्पणाने तुम्हाला समाधान लाभो, कृपया प्रसन्न व्हा आणि आम्हावर तुमची कृपा असू द्या, असं त्यांना प्रार्थना करायची आहे। आणि नंतर मंत्र म्हणायचा आहे, ओम पितृदेवाय नमः किंवा आपला जो महामृत्युंजय मंत्र आहे तो म्हणायचा आहे किंवा ओम नमः पितृभ्य याचं म्हणायचं। त्या दिवशी कावळ्यांना नैवेद्य दाखवायचा आहे। नंतर तो नैवेद्य आपण ठेवतच असतो की कावळा येऊन खात असतो। जर कावळा नसेल तर एखादा गरजू व्यक्तीस दिला तो नैवेद्य तरीही चालतो। आता महत्त्वाची सूचना काय आहे ते पहा। पितरांची आठवण श्रद्धेने करा। तर्पण करताना मनात कोणताही क्रोध, अहंकार किंवा दुःख ठेवू नका। या दिवशी मांसाहार, मद्यपान, राग, वाद आपल्याला टाळायचे आहे। शक्य असल्यास घरात रामरक्षा गायत्री मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे। तर असा हा छोटासा उपाय होता जो तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकता। ही सोपी पद्धत असून आणि खूप प्रभावी आहे, कारण ती मनापासून आणि श्रद्धेने जर केली तर तुम्हाला हवे असल्यास त्याची आपल्या पितरांची जी कृपादृष्टी असते ती आपल्यावर लवकरात लवकर होत असते। तर नक्की तुम्ही हा उपाय घरी करून पहा आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद तुम्ही मिळवू शकतात। तर पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये आपण भेटूया। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी।